नमस्कार शेतकरी आणि कष्टकरी बांधवांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, स्वतःच्या हक्काच्या घराचा स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील हजारो नागरिकांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत प्रलंबित असलेल्या निधीबाबत राज्य सरकारने आज म्हणजेच 3 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे घरकुलाचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षित असलेल्या लाभार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम या घटकासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. गृहनिर्माण विभागाने काढलेल्या या नवीन GR-नुसार राज्यातील 211 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा पुढचा हप्ता वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. आजचा हा विशेष निर्णय प्रामुख्याने अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गांसाठी आहे. लक्षात घ्या, अनुसूचित जाती आणि इतर प्रवर्गांचे अपडेट्स यापूर्वीच देण्यात आले होते. या निर्णयाचा फायदा राज्यातील 1744 लाभार्थ्यांना होणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 60% हिस्सा आणि राज्य सरकारचा 40% हिस्सा मिळून एकूण 17,44,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. म्हणजेच प्रत्येक पात्र लाभार्थ्याला 1,00,000 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख जिल्ह्यांना मिळणार आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तसेच कोकणातील रायगड जिल्ह्याचाही यात समावेश आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाली तर देवळाली प्रवरा, कोपरगाव, राहुरी, शिर्डी आणि मूर्तिजापूर यांसारख्या अनेक शहरांमधील लाभार्थ्यांची नावे या यादीत आहेत. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे नाव यादीत पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच www.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे 3 फेब्रुवारी 2026चा गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय डाउनलोड करून तुम्ही तुमच्या शहराची आणि लाभार्थ्यांची यादी पाहू शकता. अन्यथा शासन निर्णय म्हणजेच GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट पाहू शकता. शेतकरी बांधवांनो, ज्यांचे घरकुलाचे काम पैशाअभावी रखडले होते त्यांच्यासाठी हा 1,00,000चा हप्ता संजीवनी ठरणार आहे. यामुळे तुमची अपूर्ण घरे आता वेगाने पूर्ण होतील. तुमच्या शहराचे नाव यादीत आहे का किंवा तुम्हाला घरकुलाचा हप्ता मिळण्यास काही अडचण येत आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.